आता जे काही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत या चर्चा सुरू आहे त्यावर तुमचं काय मत आहे? जी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे, ते आज पाहिलं तर मला वाटतं कुठल्या निवडणुका सध्या तरी नाही आहेत. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील माहीत नाही. परंतु एक नुसतं दोघांकडून एक शब्द आलाय. राजसाहेबांनी एक शब्द बोलले की उद्धव साहेबांनी दुसरा त्याला सकारात्मक हो म्हटल्यामुळं मला वाटतं की राज्यामध्ये असं वाटायला लागलं की आता सगळ्यात निवडणुका चालू झाल्या की काय. विधानसभा संपलेली आहे, लोकसभा संपलेली आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था हा मूळ गाभा आहे राजकारणाचा. आणि नेमकं त्याच्या अगोदरच हे स्टेटमेंट झाल्यामुळं बऱ्याच पक्षांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झालाय. आणि राज्यातल्या चौकाचौकामध्ये आज तीच चर्चा चालू आहे. दोघं एकत्र येणार, दोघं एकत्र येणार. आले तर आमच्यासारख्यांना तर खूप आनंद होईल. काय मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, यांच्यामध्ये तुम्ही पाहत असाल किती आनंद आहे किंवा म्हणजे आता सध्या तरी आमने सामने आलो तर मन में लड्डू फुटा अशा प्रकारचं तर चालू आहे. आता तुम्ही दोन्ही पक्षामध्ये काम केलेलं आहे, मनसेने काम केले, शिवसेनेने केलंय. तुम्हाला शक्यता वाटते का खरंच की नुसती चर्चाच राहणार आहे? काय नाही, मला वाटतं की अशा चर्चा अनेकदा झाल्यात, परंतु यावेळेसची जी चर्चा आहे ती दोन्ही बाजूनी अगदी पुढं पाऊल टाकायची चर्चा झालेली आहे. त्याच्यात संजय राऊत साहेब सुद्धा अतिशय पॉझिटिव्हली बोललेत की संजय राऊत साहेबांनी आता त्याच्यामध्ये की हरकत नाही आहे असं सुद्धा म्हटलंय. आणि आता काल त्यांचं जे स्टेटमेंट झालं की त्याच्यामध्ये दोन्ही भाऊ जे एकत्र येणार असतील, दोन पक्ष एकत्र येणार असतील तर इतर राज्यातल्या कुठल्याही संघटनांनी, कुठल्याही पक्षांनी त्याच्यामध्ये बोलण्याची किंवा स्टेटमेंट करण्याची गरज नाहीये. ते दोघंही सक्षम आहेत, ते निर्णय घेतील. विरोधक टीका करतात की 2-0ची बेरीज होणार आहे, काय मिळणार? शून्य आहेत का काय आहेत? मग जर शून्य असतील तर मग कशाला चर्चा करताय? ते कुणाच संजय निरुपम जे बोलतात 2-0 आहेत का काय आहेत, ते शून्याच्या पुढे एक लागला की किती होतो ते कळतो नाही. 1 आणि 1 11 पण होता. असं ते शिंदेना प्रश्न विचारला या संदर्भात, चिडले शिंदे. तेच की मग म्हणून हे डर होणं जरुरी आहे. म्हणजे हे पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झाले प्रत्येकाच्या. दादा पण बोललेत की एकत्र आले तर काय हरकत नाहीये, पण आतमधून काय माहित नाही. आता दरवेळी एक जण टाळी देतो, दुसरा हात मागे घेतो, यावेळेस टाळी बसेल का? शक्यता आहे असं तर वाटते आता. कारण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मग त्या पंचायत समिती असतील, महानगरपालिका, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगर परिषदा, महानगरपालिका यांच्या निवडणुका आहेत. आणि सगळ्या राजकारणाचा मूळ गाभा, मग तो लोकसभा असेल, विधानसभा असेल, याचा मूळ गाभा काय असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेतला अगदी ग्रामपंचायतीचं सदस्य असेल, महानगरपालिकेचा नगरसेवक असेल तर तो सुद्धा पुढे आता इथं पुण्याचंच उदाहरण जर आपण पाहिलं, जे की पुण्याचे खासदार आहेत मुरली अण्णा मोहोळ, हे आपल्या पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते. नगरसेवक असताना त्यांना संधी मिळाली असते, खासदार, केंद्रात मंत्री झाले. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घडलेला जो असतो ना तो राज्यात, देशात कुठेही चालू शकतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था ह्या मूळ निवडणुका, महत्त्वाच्या निवडणुका आहेत. आणि इथं जर बाजी मारली, जी पायरी आहे राजकारणाची, इथं जर राजसाहेब, उद्धव साहेब, मनसे आणि शिवसेना एकत्र आली तर मला वाटतं की चांगल्यांना घाम फुटेल. पण तात्या, मनसे संपवण्यासाठी ज्यावेळेस अखंड शिवसेना होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. नगरसेवक मुंबईमधले 7 कोटी 6 फोडण्यात आले. अतिशय टोकाची भूमिका घेतली गेली होती. हे सगळं विसरून एकत्र येणं तुम्हाला खरंच वाटतं? आता परवा दिवशी संजय राऊत साहेब बोलले ना की जे मागचं ज्या गोष्टी उघडल्यात आता माझ्या नाही, त्यामुळे कोळसा किती उघडला तरी तो काळाच असतो. त्यामुळे ज्या गोष्टी घडल्या आता ते काय फक्त एकाच ठिकाणी झालं नाही, सगळ्याच पक्षांमध्ये झाले. आता 40 आमदार ज्या टायमाला शिवसेनेचे घेऊन एकनाथ शिंदे साहेब तिकडे जाऊन गेले त्यावेळेस उद्धव साहेबांना मी त्रास झाला असेल. ठीक आहे, जो स्वतः निवडणुकांमध्ये माणूस निर्णय घेतो तो कधी कधी स्वहितासाठी घेतो किंवा काही जणांचे काय हात अडकलेले असतात यांच्यासाठी घेतात. परंतु त्यावेळेस जो निर्णय असतो तो सत्सद विवेक बुद्धी जागेवर ठेवून विचार केलेला असतो त्या माणसाने सुद्धा. त्यामुळे मला वाटतं की त्या विषयाचा विचार न करता जर पुढे जायचं असेल, महाराष्ट्राला विकासाच्या प्रगतीपथावरती न्यायचं असेल तर आज महाराष्ट्र कुठंच बाकीच्या गोष्टीत आपण पाहिल्या की योजना असतील कुठल्या, आज शेतकऱ्याने आत्महत्या केली तर त्या शेतकऱ्याला आत्महत्या केल्यानंतर त्याला द्यायला पैसे नाहीयेत. अपंग कल्याणकारी योजना बंद पडल्यात. 2100 रुपये मिळणाऱ्या बहिणींना आता 500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे हे जे काही निवडणुका होत्या, म्हणजे ते जुमला जो म्हणतात ना, तो जुमला जो होता तो जुमला आता मला वाटतं थांबलाय.
आणि फक्त निवडणुका ह्या प्रलोभनाने जिंकता येत नाहीत, तर महाराष्ट्रात हे दोघं भाऊ जर एकत्र आले, शिवाय या दोन्ही पक्षांची जी ताकद आहे, यंगस्टर्स जिकडे आहेत, हे जर एकत्र झाले तर मला वाटतं की देश आपला हा तरुणांचा देश आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुण हे महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि मला वाटतं की हे दोन्ही भाऊ, हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर जास्तीत जास्त तरुणांची फळी या दोन्ही पक्षांमध्ये आहे. मग इथं अतिशय पुढचं जे भविष्य आहे 2029चं फ्युचर ते अतिशय ब्राईट असेल. आता पण मनसेसोबत जी युती होणार आहे तर ती फक्त शिवसेना जी उद्धव ठाकरेंची आहे त्याच्यासोबत होणार अपेक्षित आहे तुम्हाला, की महाविकास आघाडीत राज ठाकरेंनी यावं असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामध्ये आपण बोलू शकत नाही. त्याच्यामध्ये ते दोघंच निर्णय घेतील, दोघंही सक्षम आहेत. दोघांचे पक्ष राज्यामध्ये शिवसेनाने तर सत्ता भोगलेली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होता आणि एक काळ मनसेचा होता. 13 आमदार राज्यातल्या 2 महानगरपालिकांमध्ये विरोधी पक्षनेतेपद, एका राज्यामध्ये एका महानगरपालिकेमध्ये महापौर, असं मोठं नेतृत्व सुद्धा मनसेने पण केलेले आहे. त्यामुळं मला वाटतं की त्याच्यामध्ये जे काही विचार करायचा ते उद्धव साहेब आणि राजसाहेब करतील.